जर तुम्ही शेगावला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की शेगावला जा, कारण त्याच्यासारखं सुंदर, स्वच्छ आणि मनाला विसावा देणारं दुसरं कुठलं स्थळ नाही आहे. तर विसावा या शब्दावरून आठवलं की हे जे तुम्ही पाहत आहेत तर हे आहे विसावा भक्तनिवास शेगाव येथील. तर आपण जेव्हा शेगावमध्ये एंट्री करू तेव्हा तुम्ही कोणालाही जरी विचारलात की शेगाव भक्तिस्थळ कुठं आहे किंवा भक्तनिवास कुठं आहे तर ते तुम्हाला लगेच सांगून टाकतील. तर हे आहे शेगावमधील विसावा हे भक्तिनिवास. तर या ठिकाणी रूम अगदी कमी पैशांमध्ये, म्हणजे जवळपास 500 रुपयाला एक रूम, AC, नॉन AC, विथ कूलर, विथ नॉन कूलर हे आहेत. हे तुम्ही पाहू शकता शेगाव येथील प्रसादालय, जे की विसावा या भक्तिस्थळाच्या तिथे आहे. तर या ठिकाणची स्वच्छता पाहून तुम्हाला लक्षात येईलच की ह्या ठिकाणी तुम्हाला किती प्रसन्न वाटेल. आणि येथे खाण्यासाठी शाबू, तसेच उपमा, पोहे, इडली यासारख्या डिशेस आहेत. तर यासुद्धा अगदी कमी पैशामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपल्याला बाहेर कुठे खाण्यासाठी जाण्याची गरज नाही आहे. तर हे पाहू शकता बोर्ड तुम्ही की जिथे तुम्ही राहणार आहेत त्या ठिकाणहून मंदिरामध्ये जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि त्या बसेस किती वाजता आहेत त्यासुद्धा त्या बोर्डवर लावलेलं आहे. तर अशा प्रकारे मंदिराकडे जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि एक बस फुल भरल्यानंतर लागलीच 5 ते 7 मिनटात दुसरी बस येते आणि आपल्याला अशा प्रकारे मंदिरापर्यंत नेऊन सोडल्या जाते. तर हे पाहू शकता तुम्ही मंदिराच्या मधला जो भाग आहे आणि इथे एक नागाचं मंदिर आहे. तर इथे सतत माऊली स्वच्छता करत असतात, जे स्वतःहून सेवा करतात किंवा येथील ज्या सेवेकरी मंडळी आहेत त्यांना माऊली असं संबोधलं जातं. हा तुम्ही मंदिराच्या बाहेरील भाग पाहू शकता. तर लोक अगदी निवांत आणि मनमोकळा आनंद घेत आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता येथील स्वच्छतेचं दर्शन. हा मंदिराचा गाभारा आहे. आता आम्ही लाईनला लागलेले आहोत, त्याच्यामुळं हा मंदिराचा गाभारा व्यवस्थित लाईनमधून दिसत आहे. तर अशा प्रकारे लोकांची गडबड नाही आणि स्वच्छतेचं तर म्हणाल तर काही विचारायची सोयच नाही. अशा प्रकारे जर शेगावला जर तुम्ही जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की शेगावला भेट द्या. लाईनमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की कसल्याही प्रकारची गडबड गोंधळ नाही आहे. लोक अगदी निवांत चाललेले आहेत. त्याच्यामुळं दर्शनसुद्धा अगदी कमी वेळामध्ये होऊन जातं आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची ढकलाढकली वगैरे होत नाही. तर अशा प्रकारे हे आहे स्वच्छ, सुंदर आणि मनाला विसावं देणारा असं शेगाव. तसेच हा तुम्ही पाहू शकता मंदिराचा जो बाहेरचा भाग आहे तो सुद्धा अगदी स्वच्छ ठेवला जातो. कितीतरी माऊली या ठिकाणी मंदिराची स्वच्छता करत आहेत. हा आहे गरुडखांब. याला भेटल्याशिवाय मंदिराच्या बाहेर पडू नका. एकदा गरुडखांबाचं दर्शन घ्यायलाच हवं. परत आता आम्ही इथे मंदिराचं दर्शन घेऊन ज्या ठिकाणी बस आमच्या भक्तिस्थळाला जाण्यासाठी थांबतात त्या ठिकाणी आलेले आहोत. तर आपल्याला वापस जाण्यासाठी सुद्धा अगदी 5 ते 10 मिनटामध्ये बसेस उपलब्ध होऊन जातात. अशा प्रकारे या ठिकाणी अगदी व्यवस्थित अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. विसावा या भक्तिस्थळावरून जवळच आनंदसागर आहे, ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचा वेळ चांगल्या प्रकारे घालवू शकता. लहान लेकरं जर सोबत असतील तर त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच असेल. हे आहे आनंदसागरमधील एक ठिकाण. याच्यामध्ये अनेक देवदेवता आणि संतांच्या मूर्ती उभ्या केलेल्या आहेत. या तुम्ही पाहू शकता. मधोमध गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि या ठिकाणाचं नाव आहे आध्यात्मिक केंद्र. म्हणूनच शेगाव नगरीला आणि गजानन महाराजांना एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.